विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। हरिपाठ आजचा हरिपाठ क्रमांक 20। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरि विन धर्म वावुगाची श्रम व्यर्थ जाय। हरिपाठ गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळके। ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जियले। हरिपाठ अखिल गुणनिदाना करुणालय वक्तवसल अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कवेल सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री श्री तुकोबराय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात। निरूपणाला प्रारंभ करू। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप। माऊली अभंगात म्हणतात की वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन। मग आता वेद काय, शास्त्र काय, प्रमाण काय आणि श्रुती काय? श्रुती म्हणजे काय? वेदांची जननी ही श्रुती आहे। श्रुती स्मृती हे दोन डोळे है ना। वेदांची जननी, वेदांची माता म्हणजे कोण आहे? श्रुती आहे। मग ती श्रुती म्हणते काय? म्हणते वेद आणि शास्त्र ह्याला प्रमाण आहे। मग कशाला प्रमाण आहे? तर एक नारायण सार जप। एक नारायण सार जप म्हणजे परब्रह्म एक सार आहे, शाश्वत आहे, निरंतर आहे, सत्य आहे, अबाधित आहे, अजन्म आहे, असं ते एकच परब्रह्म आहे। बाकीचं सर्व नाशिवंत आहे, जन्म आहे आणि सगळं काय अलीकडला भाग आहे। फक्त एकच परब्रह्म तेवढं सार आहे। असं कोण म्हणतं? वेद शास्त्र श्रुती आणि हे सगळ्यांनी प्रमाण दिलेलं आहे। आपण इथं लय चिंतन मांडू। माऊलीने 9व्या अध्यायात मांडले बघा की वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप। मग आता सार काय आहे? एक परब्रह्म। मग आता ते का सार आहे? माऊली सांगतात बघा, त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरी पाठ हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी। म्हणजे त्रिगुण आसार आणि निर्गुण फक्त काय? सार आहे। मग याला माऊली म्हणतात लय चिंतन। मग आता ते लय चिंतन कसं आहे आणि सार काय आणि आसार काय याचा आपण थोडक्यात शाश्वताचा परब्रह्माचा आपण उलगडा बघू। आपण बघितलेला आहे मागं पहिल्या, मला वाटतं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अध्याय काय ते अभंगातच बघितलेलं आहे। परत एकदा रिपीट बघा। ज्यांनी नवीन असतील त्यांनी ऐका आणि जुने असतील त्यांनी पण अजून एकदा रिपीट होईल आणि पाठांतर होऊन जाईल। मग आता बघा, वेद म्हणतात, श्रुती म्हणते काय? परब्रह्म तेवढेच एक काय? सार आहे। नारायण म्हणजे परब्रह्म, ते एकच सार आहे आणि त्याला हे प्रमाण दिलेलं आहे। कसं? मग आता दोन वाक्य आहेत। एक परब्रह्म इथं आहे, समजा इथं आहे, मग त्या परब्रह्मापासून काय झाली? मूळ माया झाली। मूळ माया तरी का झाली? परब्रह्म कसं आहे? काहीच करू शकत नाही। कारण का? परब्रह्म निर्गुण निराकार असल्यामुळे इकडचं तांब्या इकडं सुद्धा उचलू शकत नाही, कारण त्याला माया लागते तांब्या उचलायला। मग त्या मायेच्या गुणाच्या पलीकडे आहे, तत्वाच्या पलीकडे आहे, असं ते परब्रह्म स्वरूप असल्यामुळे त्या परब्रह्माला माया धारण करावी लागते, त्याशिवाय ते कार्य करू शकत नाही। म्हणून त्याला वाटलं, काय वाटलं? इच्छा झाली फक्त एकोमा अनेका, असं इच्छा झाल्या तिथं मूळ माया निर्माण झाली। आणि ती मूळ माया म्हणजे माऊली पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात ज्ञानेश्वरीच्या, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या। ही ओवी आहे ना, ह्या अभंगाशी मिळतं जुळते आहे बघा। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, वेद शास्त्र
प्रमाण, श्रुतीचे वचन, हे सगळं वचन आहेत ना, ही वचन आहेत ना, ही कशाचं आहे? साराचं प्रमाण आहे. मग आता याला सार कसं? परब्रह्मापासून मूळ माया निर्माण झाली, इच्छा झाल्यानंतर, इच्छा होत नाही, फक्त ती स्फूर्तिरूप इच्छा, मग ती मूळ माया निर्माण झाली. ओम नमो जी आद्या, आद्या म्हणजे काय? आदिशक्ती. मग ती आदिशक्ती निर्माण झाली, तिला आपण मूळ माया म्हणू येतं. मग त्या आदिशक्तीपासून किंवा मूळ मायेपासून गुणमाया निर्माण झाली, ही तिची काय झाली? मुलगी गुणमाया. आणि त्या गुणमायेला, गुणांना ती प्रसवली. कुणी प्रसवली? गुणमाया प्रसवली. म्हणून त्या गुणमायेपासून गुणांना प्रसवल्यानंतर रजसत्व तम हे गुण निर्माण झाले. तिथं गुण जन्माला आले. कोण गुण जन्माला आले? रजसत्व तम, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे रजसत्व तम. मग त्या तमोगुणापासून आकाश निर्माण झालं, आकाशापासून पाणी, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी. मग या पृथ्वीवरती चारी खाणी, जारज अंडा शोधज उद्भिज, चार वाणी, परापशंती मध्यमा वैखरे, चारी खाणी चारी वाणी, लक्ष 84 जीव याने निर्माण झाले. मग यामध्ये सगळा हा विस्तार दाखवलेला आहे. मग हा सांगायचं तात्पर्य काय? मूळ मायाचे जे अलीकडला भाग आहे, मूळ माया, गुणमाया, गुणक्षोभिनी, तीन त्रिगुण, अष्टधा प्रकृती, हा सगळा जो भाग दाखवला ना, पंचभौतिक जो सगळा भाग दाखवला, हा आसार मध्ये मोडतो. आणि मूळ मायाच्या पलीकडलंच फक्त एक काय? सार आहे. मग याला प्रमाण दिलेलं आहे, वेद शास्त्र प्रमाण. काय म्हणते श्रुती? मग एक नारायण, एक ते प्रब्रह्मच काय? फक्त सार आहे. लक्षात आलं काय? मूळ मायेच्या पलीकडलं सार आहे, हा एक भाग झाला. इथं मूळ मायेच्या अलीकडलं सगळं नाशिवंत आहे. मूळ मायेच्या अलीकडलं सगळं नाशिवंत आहे. कारण का? ब्रह्मदेवाला पण काय? कालगणना आहे, म्हणून ते नाशिवंत आहे. हा दुसरा भाग झाला. मूळ मायेच्या पलीकडलं सार आणि अलीकडलं आहे, म्हणून हे सगळं नाशिवंत आहे, म्हणून काय? आसार त्याचा भाग आहे. हा एक झाला भाग. आणि सगळं नाशिवंत काय? दुसरा एक भाग असा आहे की सगळ्यांना कालगणना दिलेली आहे. काल गणना सगळ्यांना दिलेला आहे, म्हणून ते आसार मध्ये मोडतं. आसार म्हणजे नाशिवंत. आसार म्हणजे काय? अशाश्वत असलेलं. फक्त एक सार काय? ते तेवढं शाश्वत आहे. म्हणून सांगितलं वेद शास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन. श्रुती म्हणते फक्त एक काय? प्रब्रह्मच तेवढं सार आहे. आणि त्या प्रब्रह्मापासूनच ही श्रुती निर्माण झालेली आहे. ही वेदशास्त्र सगळं निर्माण झालेलं आहे. आपण म्हणतो ना वेदशास्त्र, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला बघितलं बघा, शिवगीता आहे, गुरुगीता आहे, गर्भगीता आहे, उत्तर गीता आहे, अवधूत गीता आहे, वेद, वेदांत, भगवत गीता, हंस गीता, पांडव गीता, गणेश गीता, यम गीता, उपनिषद, भागवत, म्हणजे एवढं सगळं सगळं काय आहे? हे सार काय आहे? वेद आहे. तुकोबऱ्यांची गाथा आहे, प्रस्थांतरी आपण म्हणतो ना, वारकरी प्रस्थांतरी, तुकोबऱ्यांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, आणि काय आहे? भागवत आहे, एकनाथी भागवत आहे. हे प्रस्थांतरी, वारकरी प्रस्थांतरी आपल्याला माहिती असावं. आणि जे आपण म्हणतो ना भारतामध्ये जे भागवत प्रस्थांतरी, हे ब्रह्मसूत्र एक आहे, भागवत आहे, आणि गीता, हे प्रस्थांतरी तिकडलं आहे. गीता, भागवत आणि वेद, ब्रह्मसूत्र हे तिकडलं प्रस्थांतरी आहे. आणि इथलं आपलं वारकरी प्रस्थांतरी आहे गीता, काय ते ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि हे गीता आपलं गाथा, हे प्रस्थांतरी आपल्याला दाखवलेलं. मग हे प्रस्थांतरी म्हणजे काय? हे वेदांत आहेत. हे वेदांत आहेत, लिहून ठेवलेले सगळे वेदांत आहेत. मग त्याद्वारे तुम्हाला आपल्याला सद्गुरू निरूपण देतात. आता हे ह्या अभंगावरती निरूपण चालू आहे, हे वेद लिहिलेलं आहे माऊलीने. ह्या वेदावरती निरूपण चालू आहे ना, ह्याला काय म्हणायचं? सिद्धांत म्हणायचं. म्हणजे असं 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 आहे, हे सिद्ध करून दाखवायलात ना आपल्याला सद्गुरू. मी पण श्रवणच करायला, मला ही ज्ञानोबर काय करायला? श्रवण द्यायला. हे काय झालं? सिद्धांत झाला. म्हणजे पटवून द्यायला, कसं वेद आहे, कसं शास्त्र आहे, कसं श्रुती आहे, कसं वेद आहे, कसं प्रमाण आहे, हे पटवून देणं म्हणजे काय? सिद्धांत. लक्षात आलं? वेदांत, सिद्धांत आणि दादांत. म्हणजे वेदांत म्हणजे जे लिहून ठेवलेलं आहे ते, सिद्धांत म्हणजे आपल्याला त्याद्वारे निरूपण देतात, पटवून देतात, सिद्ध करतात सिद्धांत. आणि त्याद्वारे आपल्याला प्रत्यक्ष समाधानाची प्राप्ती मिळते, म्हणजे काय? दादांत आहे. दादांत म्हणजे काय? समाधान मिळतं. बघा, श्रवण केल्यानंतर असं कोणाला वाटले का 8:30 वाजलं आणि लयच आज बेकार झाला आणि किंवा काय झालं, असं तसं झालं, रडायला लागलाय, असं कोण नाही. इतकं आतून समाधान मिळतं. याचं कारण काय माहितीये का? की जसं मायेला भजी खाल्ल्यानंतर समाधान मिळतं ना, तसं आत्म्याला भजन केल्यानंतर समाधान मिळतं. भजन म्हणजे काय? भगवंताचे जपलेले नामस्मरण. आता हे भगवंताचे जपलेले नामस्मरण चालू आहे, आता हे भगवंताचं गुणगान चालू आहे, ते आपण श्रवण करायला, म्हणून हे आत्म्याला आवडतं.
अंतरी जो आहे ना भगवंत, हे त्याला आवडतं. भगवंताला काय आवडतं, हा कसं म्हणजे देहबुद्धी ही कशी त्या भगवंतापाशी जाईल हे आत्म्याला आवडतं. म्हणजे अंतरी जो आत्माराम आहे ना त्याला हे आवडतं. म्हणून आवडी, तुमची माझी आवड काय होती पहिला, नको ते आवड होते ना, आपली आवड होती बघा, रेडिओवर लागायची आपली आवड. मग त्या आवडीत आपण म्हणून देवाला काय आवडतंय हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आकाशात पतितम तोयथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छते. जसं आकाशातला पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब नदी नाल्यातून नदीतून सागराला जाऊन मिळतो, तसं कुठंही नमस्कार केला तर एका केशवालाच जाऊन मिळतो. केशव म्हणजे कोण आहे, तर तो परब्रह्म आहे. आत्माराम म्हणजे कोण आहे, तो एक परब्रह्म आहे. नारायण म्हणजे कोण आहे, तो एक परब्रह्म आहे. तोच आहे सगळा. शिव तोच आहे, हरी तोच आहे, विष्णू तोच आहे, श्रीकृष्ण तोच आहे, केशव तोच आहे. सगळी सगळी नावं त्याला सहस्त्र नाव आहेत. सहस्त्र नाव, हजारो नाव आहेत. हजारो नाव नाही, तो नावाच्याही पलीकडे आहे, निर्गुण आहे. आणि निर्गुणाच्याही पलीकडे आहे. निर्गुण पण हा एक शब्द झाला, म्हणजे तो शब्दातीत आहे, गुणातीत आहे, असं ते परब्रह्म स्वरूप एक सार आहे. लक्षात आलं इथपर्यंत आता. म्हणून वेदशास्त्र प्रमाण दिलेलं आहे, तर श्रुतीनं प्रमाण दिलेलं आहे. फक्त एकच काय, तर ते एक सार काय, शाश्वत असं ते परब्रह्म आहे. नारायण सार जप, म्हणून त्याला जपता आलं पाहिजे. आई म्हणते ना बाळाला, एसटीतनं हात काढू नको, स्वतःला जप. तसं ना आपल्याला त्याचं जप करता आलं पाहिजे. म्हणून जप पाहिजे. जपी तपी परंपरा म्हणतो ना, म्हणून त्याचं नामस्मरण जपता आलं पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल, राम राम, काही म्हणा, पण त्याचं नाव पाहिजे, त्याचं स्मरण पाहिजे. त्याच्या स्मरणात काही मनापेक्षा आपल्याला जे सद्गुरूने नाम दिले ना त्याच्यात आपल्याला राहता पाहिजे. आणि ते सद्गुरू आपल्याला सिद्ध करून देत असतात. नाम जे आहे ना सिद्ध करून दिलेलं असतं, त्याला सिद्धांत करून दिलेलं असतं. म्हणून त्या नामात सामर्थ्य असतं. पाहुणी गुरुवार, तुकोबारायांचा अभंग आहे ना, पाहुणी गुरुवार. आणि काय पुढं मला एवढं पाठांतर नाही तो, म्हणजे पाहुणी माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे अंगीकार म्हणजे त्यांना तिथं नामस्मरण दिलं, त्यांना तिथं अनुग्रह दिलेला आहे तुकोबारायांना. म्हणून पुढे जाऊया आपण. जप तप कर्म हरी विण धर्म. आता बघा, धर्म म्हणजे काय, की आपण काल पण बघितलं बघा. धर्म म्हणजे आध्यात्मिक जर भाग बघायचा झाला तर धर्म म्हणजे आंतरी जो आहे आत्माराम, त्याची त्या परब्रह्माशी ओळख लावणे म्हणजे हा धर्म आहे, मुख्य धर्म ह्याला म्हणायचं धर्म. म्हणजे धर्म म्हणजे काय, की आपण सोहम सोहम, तो मीच आहे हे म्हणणं म्हणजे हा धर्म आहे, खरा धर्म बघायला झाला तर. आणि द्वैत मध्ये आपण बघतो माणसाने माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. आज मनुष्य ना माणसासारखं वागणंच झालंय. आज काय अवस्था चालली आहे बघा ना. आज बघा, एखाद्या गल्लीतून एखादं कुत्रं आलं, एखाद्या गल्लीतून ह्या गल्लीत कुत्रं आलं ना, तर ती 4-5 कुत्री त्या कुत्र्यावरती झपटतात है ना, त्याला असं खाली पाडतात. मग ते खाली पडलेलं कुत्रं, दुसऱ्या गल्लीतलं कुत्रं ना त्यांना गयावया करतं, मला सोडा सोडा असं हातपाय वर करतं बघा. आणि ती कुत्री लगेच पळून जातात तिथनं. त्या कुत्र्यांना जाणीव आहे हे मला आता काय म्हणाले, क्षमा याचना करायला आहे. पण ह्या कुत्र्यांना कळणं झालंय काय, चिमुरडीला बघत नाहीत, काय 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 बघितलं आपण, त्याला फाशी शिक्षा झाली बघा नसलापूरचा. म्हणजे सांगायचा भाग काय, अशा लोकांना कळणं झालंय की कुत्री म्हणायला पाहिजे त्यांना ना. म्हणजे अशाना कळण झालंय की काय करावं आणि काय नाही है ना. म्हणजे किती खालच्या दर्जाला जातात ना लोक हे. म्हणजे पशु पक्षी गुणवंत, त्यावरी कृपा करते भगवंत. म्हणजे त्यांच्यावरती कृपा करतात भगवंत. म्हणून पशु पक्षी गुणवंत आहेतच. पूर्वीच्या काळी बघा, आता आहेत बघा, आता ते हायब्रिड कोंबडे आले. पूर्वीच्या काळी बरोबर 3:45ला कोंबडा भांग द्यायचा बघा, 3:45ला. म्हणजे त्याला माहिती आहे 3:45 वाजले, भारतातला कोंबडा भांग द्यायचा. का माहिती आहे काय, याला आता वाजलेला आहे. पण आता ते ऑस्ट्रेलिया इकडं तिकडं कोंबड्या आल्यात ना, ते कवाही भांग देतात, त्यांना कळतच नाही भारतात काय चाललंय आणि कुठं काय चाललंय. म्हणून भारतीय संस्कृती एवढी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य काय, 3:45 का माहिती आहे काय, आता जे आपण इंग्लिश परंपरेनं 12ला रात्री म्हणतो ना, काय म्हणतो, 12ला दिवस नवीन चालू झाला. पण आपल्या वेद मुनींनी, वेद ऋषींनी काय लिहून ठेवलेलं आहे, 3:45ला, पहाटे 3:45ला आपला दिवस चालू होतो. ब्रह्ममुहूर्त म्हणतात ना, ब्रह्ममुहूर्ताचं टायमिंग ऐका किती आहे, 4:45 ते 5:30 हा 2.25 तासाचा ब्रह्ममुहूर्त आहे. 4:45
5:45 आणि 5:30 म्हणजे हा 45 मिनिटाचा. 1.25 तासच हा काय ब्रह्ममुहूर्त आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठावे म्हणतात ना, मी काय उठत नाही बरं का, मला जाग येत नाही सांगायचं. मी आता सांगायला लागले म्हणजे काय, मलाही श्रवण आहे ते. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. 5:30च्या आधी हा ब्रह्ममुहूर्त असतो. आणि त्यावेळेला आपल्या इथं पृथ्वीवरती म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला ओझोनचा वय असतो. ओझोनचा वय असतो. आणि तो ओझोनचा वय ना कितीतरी रोगांना, ते जर आपण ऑक्सिजन घेतलं, कितीतरी रोगांना काय करतं, मारून टाकतो तो ओझोनचा वायू. पहिला कौलावर घर होते ना, त्यातून वारे यायचे, ते गार 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 ओझोनचा वायू. आता स्लॅब मधनं काय वारे येत नाही, खालून गार लागतं फरशी. पहिला कसं होतं, सारवलेली जमीन होती, सारवलेली जमीन. त्या सारवलेल्या जमिनीवर झोपलं ना, त्याला शुगर आणि बीपी होत नव्हतं, कारण तो जमिनीशी कनेक्ट असायचा. आणि वरून गार वारायचं ओझोनचा वायू, म्हणून त्याला रोग बी काय होत नव्हते. आता का रोग आले, फरशीवर झोपतो, खालून गार, वरनं गरम स्लॅब. वरून गार यायला पाहिजे होतं आणि खालून गरम झालेला आहे. सांगायचं काय भाग, की आपण सगळं मॉडर्न झालो ना, मॉडर्न झालो तिथं. आता हे सगळं सांगत बसलं तर आपलं विषयांतर होईल. तर आपण पुढे जाऊया. कारण कसं आहे, मला हे सांगा, आता कसं आहे, मला सवय आहे काय, एक अभंगाला 2.5 तास निरूपण देऊन. तर त्याची म्हणजे 12 वर्ष मला ते सवय झालेली आहे. त्यात मी गुंतत होतो. कसं होतं, बरोबर 7ला चालू होणार, संध्याकाळी 9:30ला संपायचं. तिथं काय कुठं खडीसाखर खायचं नाही, कुठं गुळ खाल्ला नाही, कुठं पाण्याचं घोट घेतला नाही, अजिबात नाही. जवळजवळ 950 मी असे निरूपण केले. वेल क्वालिफाईड लोक होते तिथं, म्हणजे असं सगळे इंजिनियर वगैरे वगैरे असे. त्यामध्ये म्हणजे सांगण्यास तात्पर्य काय आहे, की एवढी सवय झालेली आहे ते. म्हणजे असं विषयांतर होत राहतं. आणि एक सद्गुरू कृपेने म्हणतो, माझा अहंकार म्हणून सांगत नाही, की आपलं रेकॉर्ड आहे की 5 तासाचं निरूपणाचं रेकॉर्ड आहे. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून म्हणजे पूजेचा भाग असायचा मला. म्हणजे आम्ही वास्तुशांती करायचं, गृहप्रवेश करायचो. मी जवळजवळ 200 घरांचे गृहप्रवेश केलेला आहे. परत लग्नाची पूजा केलेली आहे. लग्नाची पूजा 7 वाजता चालू झाली ना, तर 12:30ला संपायची. फक्त 9:30 ते 10 वाजेपर्यंत थोडासा ब्रेक असायचा चहा नाश्त्याला. आणि परत निरूपण असायचं. त्यात नुसतं असं भटभटसारखं बडबडत नसायचं, निरूपण असायचं. सुंदर ऐकायला असे 200-200 300 लोक असायचे म्हणजे त्या बैठकीत. तर सांगायचं तात्पर्य काय, असे जवळजवळ 200-250 केलेले आहेत. आणि जवळजवळ 900 ते 1000 प्रवचन झालेले आहेत, निरूपण झालेले आहेत. त्यामुळे मला जरा विषयांतर होत राहतं, तर क्षमा असावी. तर बघा, जप तप कर्म हरिविन धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणून माऊली काय म्हणतात बघा. आता सार कळलं पहिल्या ओळीमध्ये. मग आता जप तप कर्म, म्हणजे आपण काल पण बघितलं ना, कर्मात अडकतो, ह्याच्यात अडकतो, त्याच्यात अडकतो. हे अडकत बसायचं नाही, करायचं जप करता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे, पण हरिविन नको ते. आणि नामस्मरण करायलाय बघा, माऊली इथं काय म्हणतात, नामस्मरण करायलाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, वाचन म्हणाले रामकृष्ण हरी, इकडे माळ पण वाढायला आहे, माळ पण वाढायला आहे, पण स्मरण कुणाचं आहे, कुठं मला पैसे मिळतात का, कुठं कामधंदा भेटतोय काय, आणि कुणाचं स्मरण, पारूचं स्मरण, दारूचं स्मरण, इकडं तिकडं चालू आहे त्याचं स्मरण. मग त्यातून त्याला हरिविन धर्म नाही आहे. हरीचं स्मरण पाहिजे. नामस्मरण, नाम प्लस स्मरण आहे, बरोबर इज इक्वल टू काय, नामस्मरण. दोन्ही पाहिजे तिथं, नाम पण पाहिजे, स्मरण पण पाहिजे, तर आपल्याला बरोबर होणार आहे नामस्मरण. नुसता नाम घेऊन उपयोग नाही आहे. कंठी नाम म्हटल्यात माऊली एकदा, कंठी नाही. आता आपल्याला आतमध्ये नाम पाहिजे. आतमध्ये म्हणजे नाही आहे, सगळं नखशिखांत पाहिजे. एक एक ओळीमध्ये माऊली किती सुंदर मांडतात बघा. एकदा परेतून नाम घे, एकदा कंठातून घे, एकदा नखशिखांत नाम घे. सोहम मी तोच आहे, हे आपल्याला म्हणता आलं पाहिजे. ते नामस्मरण आहे. आणि त्याच नामस्मरण जपता आलं पाहिजे, तर तो धर्मात राहणार आहे. म्हणून जप तप कर्म हरिविन नको. आता हरिविन धर्म. मग कसं सांगितलं पुढे काय, वाहुगाची भ्रम व्यर्थ जाय. म्हणून भ्रमात अडकायचं नाही आपल्याला. भ्रमात अडकलं ना, वाहुगाची व्यर्थ म्हणजे व्यर्थ. सगळं करतो ना, सगळं कर्म करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, सगळं करायचं, पण तिथं स्मरण जर हरीचं नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. म्हणजे ह्या देवाला जायचं, त्या देवाला जायचं, मी कसा जातो, म्हणजे ते सगळं बघा प्लॅनिंगच असतं. गाडी काढायचं, गाडी काढण्यापासून यांची नावं घे, त्यांची नावं घे, त्याचे पैसे किती आले, ह्याचे पैसे किती आले, अमुक कर तमुक कर. ह्याच्यात सगळ्यात ना तो हरी कुठे आहे कळतच नाही आहे. श्रम केला, कर्म केला, सगळं केला, नारळ पण फोडला जाऊन, पण हरी नाही, हरीची ओळख नाही आहे. म्हणजे हरीची जिथं ओळख नाही आहे,
तो वाहुगाची श्रम आहे, कर्म करतो पण हरीची ओळख घेता आली पाहिजे. म्हणून सांगतात काय, जप तप कर्म हरी विन धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. म्हणून हरिपाठ गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. सुंदर वय बघा की जसं सुमन कळिके त्या फुलामध्ये जसं तो भ्रमर भोंगा असतो ना, आतमध्ये निवांत बसतो ना, किती निवांत बसतो भोंगा. तो बघा परागकण खायला जात असतो तिथं, त्या परागकण खात खात त्याला संध्याकाळ कवा झाली कळत नाही आणि ते फुलाने पाकळ्या असं मिटतात आणि त्यामध्ये तो निवांत असतो. तो बाहेर पडू शकत नाही, तो बाहेर पडू शकत नाही. दुसरा भाग आहे, दुसरा दृष्टांत. इथं माऊली काय म्हणतात, त्यात तो जसं निवांत बसतो, जसं स्वर्गात असल्यासारखं त्याला वाटतं, तसं हरिपाठ गेले ते निवांत चिठेले. म्हणजे जो हरिपाठात आहे, जो नामस्मरणात आहे, जो उपासनेत आहे, जो भजनात आहे, जो दिंडीत आहे, जो पांडुरंगाचा भक्त आहे, तो सगळी कशी आहेत माहितीये काय, निवांत चिठेले. आता बाकीच काय लागत नाही. होईल ते होईना का, जाईल ते जाईना का, तुटली फिटली आशंका जन्म मरत्याची. म्हणून आशंका नको, आशंका नको. का माहितीये काय, नाना किंत निवारले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडेले, नाना प्रश्न येतात मनुष्याकडं. म्हणून आशंकेत अडकायचं नाही आपल्याला. आशंकेत अडकलं ना, तो असा करत असेल काय, तो तसं करत असेल का, हे अमकं करत असेल का, तमकं करत, आपण ह्यात अडकतो है ना. मग ती तशीच केली, तो तसंच केला, ही अशीच वागली, ते तशीच. आपण काय करतो, ह्यात आपण गुंततो आणि आपण दुसऱ्यांना आपण मत्सर करायला लागतो. मग आपला परमार्थ राहतो बाजूला आणि आपण काय करतो, नको तो वावगात श्रम करायला जातो. परमार्थ राहायला बाजूला आणि नको त्यांचं आपण उणं काढायचं. त्यांचं जर आपण उणं काढलो तर आपण त्यांची कपडे धुवून दिल्यासारखे आहे, त्यांनी चकाचक होतात. कारण का, त्यांचं आपण मत्सर केलं, आपली तर पुण्य संपली ना मत्सरातून आणि त्यांची पुण्याही भरभरून वाढायला लागली तिथं. म्हणजे आपण त्यांची कपडे धुवून दिलेला, आपला साबण, आपला हात, आपला ब्रश, सगळं आपण आणि इस्त्री मारून द्यायचं आणि ते घालणार त्याने. लक्षात आलं का. म्हणजे आपलं कष्ट, म्हणजे आपण मत्सर कर. म्हणजे सद्गुरू म्हणतात बघा, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मत्सर याशी मिथ्या म्हणती. म्हणून मत्सर नको आहे, सगळ्यात घातक आहे तो मत्सर आहे. मत्सर याशी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथाच्या संमती. म्हणून मत्सर याची मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. म्हणजे मत्सर याशी मिथ्या म्हणते. आणि मत्सराचं कसं माहिती काय, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरी करी, त्याचं नावच सांगितलं बघा. तो कसा आहे, दुरात्मा, वडिलांचं नाव, दुराभिमान आणि मत्सरी करी त्याचं आडनाव. म्हणजे त्याचं नावच सांगून टाकलं तिथं. म्हणून वेद काय सांगितलं, हरिपाठ गेले ते निवांत चिठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. म्हणून हरिपाठात राहायचं आहे, ते उपासनेत राहायचं आहे, नामस्मरणात राहायचं आहे, पांडुरंगाच्या भक्तीत राहायचं आहे. बघा केवढा आनंद मिळतो आपल्याला पांडुरंगाच्या भक्तीत राहिल्यानंतर. आपण पंढरपुरात राहिल्यानंतर बघा, आपण भक्तिमय वातावरण झालं होतं ना. म्हणजे आपल्याला द्वैत काय तिथं दिसत नव्हतं, संसार तिथं काय दिसत नव्हतं, कामधंदा तिथं काय दिसत नव्हतं. म्हणजे कोणाला बांधायला बांध नव्हता, कोणाचं काय करणं नव्हतं ना. म्हणजे आपण सगळी किती एकोपान राहिलो तिथं. म्हणजे त्यात आपल्याला किती सुंदर वाटायचं ना. का सुंदर वाटायचं, की आपण निवांत राहिलो होतो. तसं त्या कमळ फुलामध्ये, जसं पंढरीच्या कमळ फुलामध्ये आपण काय झालो होतो, निवांत राहिलो होतो. आणि सकाळ झाल्यानंतर ते कमळ उघडतं आणि तो भंगा उडून जातो. तसं आपण सगळे आपल्या घरी उडून गेलो ना. मग आणि परत डोळ्यातनं पाणी आलं वगैरे वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य काय, माऊली सुंदर उदाहरण दिलं बघा. हरिपाठी गेले ते निवांत चिठेले, निवांत आहे. आता याला अपोजिट तो जो दुसरा दृष्टांत आहे, कसा आहे माहितीये काय, अपोजिट आहे याला. तो दृष्टांत लागू होत नाही, तरी पण घेतो मी. की जसं तो भोंगा आहे ना, कमळाच्या फुलामध्ये अडकून बसतो, त्याला ते पोखरता येत नाही बाहेर. कारण का, त्यात तो गुंतो. पण तोच भोंगा बाहेर एखाद्या लाकडाला पुकरून काढतो. लक्षात आलं का, लाकडाला पुकरून काढतो तोच भोंगा. असं लाकडातनं आर पार करतो, म्हणजे दरवाजाला आर पार करतो तो भोंगा. पण त्याला कमळाची फुलं पाकळी त्याला पोखरता येत नाही. तसंच आपण आहे, आपण म्हणजे भोंगाच आहोत. आणि त्या विषयांच्या पाकळीमध्ये अडकलो ना, आपल्याला त्या विषयामधनं बाजूला होता येत नाही. आपण बघायला गेलो तर असं तसं बाहेर इकडं तिकडं आपण लाकडं पोकरणार आहे, पण त्या विषयात तिकडं अडकला काही करता सुटता येत नाही. म्हणून विषयात अडकायचं नाही. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर, दंभ, संशय, चिंता, भावना, ईर्ष्या, असूया, तिरस्कार, वासना, या सगळ्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे, तर खरा परमार्थ होणार आहे.
परमार्थ म्हणजे काय? परब्रह्माची ओळख घेणे आणि विषयांना बाजूला करणे, हा मुख्य परमार्थ आहे आणि तो अंतरातून झाला पाहिजे. म्हणून सांगितलं, हरिपाठी गेले ते निवांत चितेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. म्हणून सुंदर अशी ओवीमध्ये, शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. किती सुंदर आहे बघा. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, म्हणजे हरिनामाचं जे शस्त्र आहे, हरिनामाचे जे मंत्र आहे ना, ते शस्त्र म्हणून वापर करायचं. जे आपण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे ना, तो हरिनामाचा शस्त्र म्हणून वापर करायचा. म्हणजे बघा, वाचेला आपल्या किंमत येते त्यावेळेला, वाचेला आपल्या सामर्थ्य येतं त्यावेळेला. म्हणजे आपण वाचेनं नामस्मरण करावलं ना, शस्त्र म्हणून वापर करायचं. कशासाठी? कशासाठी सांगितलंय? यमे कुळ गोत्र वर्जिले, म्हणजे या वाचेला त्यावेळेला सामर्थ्य येतं. किंमत म्हणजे काय? सामर्थ्य येतं. जसं ती गांधाऱ्यानं पट्टी बांधली होती बघा, डोळ्याला पट्टी बांधली होती. आपण पुण्याई, काल पण आपण म्हटलं ना की हरी उच्चारणे अनंत पाप राशी, म्हणजे हरीचं उच्चार केल्यानंतर अनंत पाप राशी जळून जातात. पण अजून आपल्या पाप राशी का जळल्या नाहीत? अजून आपल्याकडे पाप का आहेत? तर याचं सांगण्यास तात्पर्य हे आहे की आपण डोळ्या नको ते बघतोय, काना नको ते ऐकतो, मत्सर ऐकतो कोणाचं तर, म्हणजे कर्मेंद्रियाने आणि ज्ञानेंद्रियाने आपण काय करतो? अजून आपण पाप करतो, अजून आपण पापात अडकतो. म्हणून हे पाप थांबण्यासाठी काय पाहिजे? कर्मेंद्रियांनी ज्ञानेंद्रियांना दबन करायचं नाही, फक्त आपण त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता आलं पाहिजे सगळ्याला. जशी ती पट्टी बांधली होती ना गांधारीनं, म्हणजे डोळ्यावरती तिचं काय होतं? कंट्रोल होतं. काहीच बघत नव्हती, म्हणजे डोळ्याकडे इतकं सामर्थ्य आलं होतं तिच्या. नको ते बघितले नाही आणि पाहिजे ते सुद्धा बघितले नाही, म्हणून तिच्या डोळ्याला सामर्थ्य आलं होतं. आणि त्या कुणाला? तिच्या मुलाला, दुर्योधनला सांगितले, बाळा तू काय कर, निवस्त्र ये माझ्याकडे आणि मी माझ्या डोळ्यानं तुला पाहीन. मी माझ्या डोळ्यानं तुला पाहिलं ना, माझ्याकडे एवढं सामर्थ्य आलेलं आहे, तुला कुठंही काही, मी जेवढा तुला सगळं बघन ना नखशिकांत, तुला कुठेही लागणार नाही, कुठेही काय होणार नाही, असं तुला सामर्थ्य आहे तिथं. हे श्रीकृष्णानं जाणलं. आपल्याला गोष्ट माहित आहे, सगळी गोष्ट काय घेत नाही तर. म्हणजे सांगण्याचा भाग काय इथं की त्या डोळ्याला तिचं सामर्थ्य आलं होतं. तसं आपल्या वाचेला सामर्थ्य येतं. कधी येतं? त्या नामात असलो तर, त्या स्मरणात असलो तर. म्हणून माऊली म्हणतात त्याचं हरिनामाचं शास्त्र करायचं आहे आणि मग त्याचा वापर करायचा आहे. आणि त्याचा वापर केला तर यमे कुळ गोत्र वर्जिले, म्हणजे यम तिथं बाधतच नाही, व्रज करतो त्यांचा, त्या घराचाच व्रज करतो, नवे नवे त्या कुळाचाच व्रज करून टाकतो. कुळे म्हणून कुळ गोत्रांचा व्रज करून टाकतो म्हणतात. एक सुंदर भाग आहे हो. जसं स्वर्गातील ना, म्हणजे आपले आपले पूर्वज गेले असतील ना, म्हणजे समर्थ रामदास स्वामींची ओवी आहे यामध्ये, की स्वर्गात जे गेले असतील ना, ते म्हणतात की आमच्यातले एक जण आता श्रवण करायला लागलंय, हरिपाठाचं श्रवण करायलंय, दासबोधाचं श्रवण करायलंय आणि कशाचं ज्ञानेश्वरीचं श्रवण करायलंय. कशाचं पण श्रवण करू दे, हे श्रवण करायलंय ना, हे आम्हाला सोडवणार आहे. यमे कुळ गोत्रे वर्जिले, 42 कुळाचा स्त्रियांनी एक परमार्थ केला ना तर 42 कुळ उद्धारतात. पुरुषांनी एकदा जर परमार्थ केला ना तर 21 कुळांचा उद्धार होण्याचं सामर्थ्य आहे. आणि ते वरून म्हणतात, हे आमच्यातलं कोणतरी परमार्थ करायला, आपला आता उद्धार होणार आहे. आपण ज्यावेळेस जाणार ना त्यावेळेस त्यांचा उद्धार होणार आहे. तिथं समर्थांची ओवी आहे यातमध्ये. म्हणून सांगितलं ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, म्हणून यम त्यांना बाधत नाही आहे, व्रज करतो, त्यांच्या घराकडे जात सुद्धा नाही, डुंकून सुद्धा बघत नाही. एक लास्ट एक भाग घेऊया, एक 2च मिनिटात. वेळ झालेली आपली, 5 मिनिटं वेळ दिली महाराजांनी, तरी पण आणि 2 मिनिटं घेतो. की जसं बघा यमदेव आहे ना, म्हणजे काळ आहे ना, तो काळ श्रीरामाकडे पण आला होता. कुणाला बघा, जे आलेत ना त्यांना काळ सोडत नाही ना, श्रीरामांच्याकडे पण काळ आला होता. त्यावेळेला श्रीरामांना आज्ञा म्हणून आला होता तो, पण काळ कसा आहे? आज्ञाधारक होता तिथं. जसे ती मांजरीन असते ना, मांजरीन त्या आपल्या पिलांना बरोबर त्या इथं मानेला धरते आणि इच्छित स्थळी, सुरक्षित स्थळी नेऊन ठेवते. तीच मांजरीन त्या एखाद्या उंदराला पकडते, त्यावेळी ते भक्षण म्हणून पकडते. मांजरीन तीच आहे, पकडण्याची क्रिया तीच आहे, पण एकाला सुरक्षित स्थळी नेऊन ठेवली आणि एकाला भक्षण केलं. तसं काळ आहे ना, तो काळ आहे ना, जर आपण आज्ञेत असू ना तर आपल्याला बरोबर त्यांनी काय करणार आहेत? शिवदूताकडे घेऊन जाणार आहेत. आणि जर आपण विषयांत राहिलो, वासनेत राहिलो, कामनेत राहिलो तर तोच काळ आपल्याला हाणत मारत घेऊन जाणार आहे. कुठं? यमलोकात घेऊन जाणार आहे.
म्हणून जसं पोलीस असतात की नाही, पोलीस तेच असतात. चोराला पकडतात त्यावेळेला चोराला ते ओढून घेऊन जात असतात, पण तेच पोलीस एखादा मंत्री असेल किंवा एखादा चांगलं काम केलं असेल त्याचं तेच पोलीस संरक्षण म्हणून त्याच्या पाठीमागे असतात. लक्षात आलं का? पोलीस तेच आहेत पण कर्म वेगवेगळे आहेत. कर्म कसे असतील त्या पद्धतीने आहे. तसं ज्या वेळेला काळ हा श्रीरामांच्याकडे आला, हात जोडून म्हणाला, प्रभू आपली आता वेळ संपलेला तुम्ही म्हटला त्यावेळेला आलो नाही मी. 11,000 काहीतरी आहे त्यांचं कालखंड त्यांचा श्रीरामांचा. मग त्यावेळेला आपण आता चर्चा करायचे म्हटले. त्यावेळेला बघा चर्चा करायला अशा एखाद्या रूम मध्ये बसले त्यावेळेला, आणि तिथं बसल्यानंतर ते काय म्हटले, काळ आपली चर्चा झालेली कोणीही ऐकायचं नाही. मग श्रीरामाने बोलवलं लक्ष्मणला. लक्ष्मण म्हटले थांब, तू दाराजवळ थांब आणि कुणालाही आत पाठवू नकोस. मग त्यावेळेस काळानं सांगितलं, जर कोणीतरी आत आलं, तू जरी आलास लक्ष्मण आणि आमचं अर्धवट बोलणं राहिलं आणि तेवढ्यात जरी कोणी आत आलं तर तो जळून भस्म होणार आहे. काय त्याला मी शाप देणार म्हटले त्यावेळेला. मग त्यावेळेला ते बाहेर पहारा देत राहिले. तेवढ्यात दुर्वास ऋषी आले. दुर्वासा ऋषी आल्यानंतर बघा, दुर्वास ऋषी म्हणाले आत्ताच्या आता मला श्रीरामाला भेटायचं आहे. लक्ष्मण म्हणाले जरा थांबा, थोड्या वेळाने मी चाललेलं आहे त्यांचं चर्चा आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटायला देतो. लक्ष्मण हात जोडून म्हटले, पण दुर्वास ऋषी म्हणाले नाही नाही, मला आत्ताच्या आत्ता भेटायला पाहिजे. जर तू मला भेटायला नाही दिलास तर मी सगळ्या अयोध्या नगरीला शाप देणार म्हटले. मग आता लक्ष्मण विचार करायले, आपण एकटे जावं तर आपण एकटे मरणाला सामोरं जायला पाहिजे, आणि जर नाही जावं तर सगळी प्रजा सगळी भस्मसात होईल. कशाच्या? एका ऋषी शापानं. तर आपणच जावं म्हटले आणि त्याने आतमध्ये गेले. तेवढ्यात तो काळ अदृश्य झाला. आणि मग श्रीरामाला जे वचन द्यायचं होतं ते सांगितलं, तर आता लक्ष्मणा तुला जावं लागेल. मग लक्ष्मण गेलेला आधी लक्ष्मणाला जाण्यासाठी सगळी कार्यकारिणी योजना होती. लक्ष्मण म्हणजे काय? शेषनाग. आधी शेषनाग आणि आधी खुर्ची पाहिजे ना, तसं शेषनाग आधी गेले आणि मग शरयू नदीत त्यांनी दोघांनी पण हे केलं. नंतर श्रीराम प्रभू पण तिथं काय केलेलं आहे, जलसमाधी घेतलेला आहे. सांगण्याचा भाग काय? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कोळगोत्र वर्जियले, म्हणून वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.